नमस्कार. आज 24 फेब्रुवारी. आजच्या दिवशी भारतात आणि देश-विदेशात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी दिनविशेष. 24 फेब्रुवारी 1822 रोजी गुजरातमधल्या अहमदाबाद इथं जगातल्या पहिल्या स्वामीनारायण मंदिराचं उद्घाटन झालं. स्वामीनारायण यांनी स्वतः इथे श्री नरनारायण देवांच्या मूर्तीची स्थापना केली होती असं सांगितलं जातं. या मंदिरात 5 वेळा पूजा केली जाते आणि तितक्याच वेळेला परमेश्वराची वस्त्र देखील बदलली जातात. स्वामीनारायण पंथाचे संस्थापक श्री स्वामीनारायण यांचं मूळ नाव घनश्याम पांडे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधल्या अयोध्या जवळच्या छपिया गावात झाला. अध्यात्माच्या ओढीनं लहानपणी त्यांनी गृहत्याग केला आणि देशभ्रमण केलं. त्यानंतर गुजरातमध्ये त्यांनी या संप्रदायाची सुरुवात केली. आज जगभरात अनेक अक्षरधाम मंदिरं आहेत आणि या मंदिरांमध्ये स्वामीनारायणाची पूजा केली जाते. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी इथं त्या देशातल्या पहिल्या स्वामीनारायण मंदिराचं उद्घाटन केलं. 24 फेब्रुवारी 2010 रोजी सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटच्या इतिहासातलं आपलं पहिलं द्विशतक झळकावलं होतं. ग्वाल्हेरच्या कॅप्टन रूप सिंग स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना खेळला गेला होता. अतुलनीय फलंदाजीचं प्रदर्शन करत सचिन तेंडुलकरनं द्विशतक झळकावत नवा विश्वविक्रम नोंदवला. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात 10 द्विशतकांची नोंद झाली आहे, ज्यापैकी 7 भारतीय खेळाडूंच्या नावावर आहेत. देशात आज म्हणजे 24 फेब्रुवारीला रविदास जयंती साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार रविदास जयंती दरवर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. संत रविदास हे भारतातल्या भक्ती चळवळीच्या काळातले एक आघाडीचे संत आणि थोर समाज सुधारक होते. रविदास, रैदास आणि रोहिदास अशा अनेक नावांनी ते ओळखले जातात. वाराणसी जवळच्या एका लहानशा गावात जन्मलेल्या रविदास यांनी देवाला आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं होतं. पण त्याचबरोबर त्यांनी आपली सामाजिक आणि कौटुंबिक कर्तव्यही चोख बजावली. संत रविदासांनी भेदभाव न करता एकमेकांवर प्रेम करण्याची शिकवण दिली. प्रत्येक वर्षी 24 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो. मुद्रण कलेचा जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्म 15व्या शतकाच्या प्रारंभी झाला. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी हा जागतिक मुद्रण दिन साजरा होतो. त्या काळी उपकरण म्हणून कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा हे वापरण्यात येत होतं. कोरीव मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उमटवला जायचा. इसवी सन 1455 साली गुटेनबर्गनं चल अक्षरांचा आणि मुद्रणाचा शोध लावला. त्यामुळे मुद्रण पद्धतीत लागणारा वेळ कमी झाला. प्रत्येक वर्षी देशभरात 24 फेब्रुवारी हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्रीय उत्पादन आणि कस्टम बोर्ड ऑफ इंडियाच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस केंद्रीय उत्पादन दिवस म्हणून साजरा होतो. 24 फेब्रुवारी 1944 रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा अंमलात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा शके 1591 या तिथीला राजगडावर झाला होता. 1689 ते 1700 पर्यंत अशी 11 वर्ष छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्य केलं. तर हे होते आजचे अर्थात 24 फेब्रुवारीचे दिनविशेष. तुम्हाला आमचा हा दिनविशेष कसा वाटतोय ते कळवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.